अय्या काव्या, हे बघ काय सापडलंय मला. हे बघ, लहानपणीचे फोटोज आहेत सगळे. किती खोड दिसतेस तू. हे बघ, 3 वर्षांची होतीस फक्त. फुगा नाही दिला ना म्हणून नाक फुगवून बसली होतीस. आठवतंय का? आईला आठवतं सगळं. किती खोड दिसतेस काव्या. अगं बघ, हा फोटो बघ. माझी साडी नेसलीस, घरभर फिरायचीस माझी साडी नेसून. मॅचिंग कानातले, मॅचिंग बांगड्या, मॅचिंग क्लिपा, सगळं मॅचिंग लागायचं तुला. इतकी हाऊस होती ना नट्टापट्टा करायची. तुला आठवतंय, एकदा मैत्रिणीचा स्कर्ट घेऊन आली होतीस आणि लपवून ठेवला होतास. मी विचारलं नंतर, हे काय? तर म्हणालीस पाय पुसणं आहे. खूप हाऊस होती हा तुला हे सगळं असं स्कर्ट टॉप काय काय घालायची. तेव्हा काहीच घालू दिलं नाही तुला मी. माझा हेतू वाईट नव्हता ग. लोकांच्या वाईट नजरांपासून तुला वाचवायचं होतं. कारण माझ्यासाठी तू तीच होतीस ना, माझी छोटीशी काव्या. नंतर मोठी झालीस. आवडीनिवडी तरी तशाच येतात तुझ्या. अजूनही हे सगळं आवडतं ना तुला. छान छान कपडे घाला, दागिने घाला, मेकअप करा. तुला खरेदीला जायचं होतं ना, मी येते तुझ्या बरोबर. तुला हवे ते कपडे घे, हवे ते दागिने घे, हवा तेवढं मेकअप घे, काय हवं ते कर. हवं तसंच, मी नाही अडवणार तुला. मी कसल्याच बाबतीत नाही अडवणार तुला आता. काव्या, चुकलं का माझं? मान्य करते मी चुकलं. आता हात जोडू का सांग मला. मला आई कळलं ग, तू कधी मोठी झालीस. लहानपणी एवढीशी होतीस, बोलता यायचं नाही तुला, तरी तुझ्या मनातलं सगळं कळायचं मला. आता एवढी मोठी झालीस, बडा बडा बोलतेस, तुझ्या मनातलं नाही ओळखू शकले ग. मला माफ कर काव्या.